आणि आता एक नजर टाकणार आहोत दिवसभरातील सर्वच ठिकाणच्या मतदानासंदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्यांवर वेगवान पद्धतीने। देशात तिसऱ्या टप्प्यामध्ये 11 वाजेपर्यंत एकूण 25.41% मतदान। महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कमी 18.18% मतदान, तर पश्चिम बंगालमध्ये 11 वाजेपर्यंत सर्वाधिक 32.82% मतदानाची नोंद। राज्यामध्ये 11 वाजेपर्यंत 18.18% मतदान, सातारामध्ये 18.85%, रायगडमध्ये 14.84%, सांगलीमध्ये 16.61%, तर लातूरमध्ये 20.74% आणि तिकडे रत्नागिरी सिंधुदुर्गात 21.19% मतदान। सुप्रिया सुळे अजितदादांच्या काटेवाडीतील निवासस्थानी आशा काकींचे आशीर्वाद घेतले। आशा काकींनाच भेटण्यासाठी आले होते सुप्रिया सुळे यांची माहिती। अजित पवार निवासस्थानी असतानाच सुप्रिया सुळे काटेवाडीतील निवासस्थानी दाखल, फक्त आशाताईंना भेटण्यासाठी आले, दादांची भेट झाली नाही, सुप्रिया सुळेंची माहिती। सुप्रिया सुळे आणि आशाताईंची भेट ही निवडणुकीमधील एक भावनिक स्ट्रॅटेजी, निवडणुकीतील रणनीतीचा हा भाग। फडणवीसांची सुप्रिया सुळे आणि आशाताईंच्या भेटीवर प्रतिक्रिया। संभ्रम निर्माण करण्यासाठी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्या, सुप्रिया सुळे शरद पवार जनतेला मूर्ख समजतात, प्रवीण दरेकर यांची टीका। 1.5 महिन्यांपासून आशाताई बारामतीमध्येच, तेव्हा एकदाही आशा काकींचे चरण स्पर्श करण्याची वेळ सुप्रिया सुळेंना मिळाली नाही का? मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का? अमोल मिटकरी यांचा सुप्रिया सुळेंना खोचक सवाल। मालेगावातील श्रीमंत शंभूसिंह महाराज हायस्कूलमध्ये शरद पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला, यावेळी सुप्रिया सुळे यांची देखील उपस्थिती। अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांनी काटेवाडीमध्ये मतदानाचा हक्क बजावला। ही भावकीची निवडणूक नाही, देशाचं भवितव्य घडवणारी निवडणूक आहे, अजित पवार यांची प्रतिक्रिया। सुप्रिया सुळेंचं बारामतीच्या रिमांड होम मतदान केंद्रावर मतदान, आई प्रतिभा पवार यांच्यासह सुळे कुटुंबियांनी बजावला मतदानाचा हक्क। मला कशाचीही भीती नाही, संविधानाच्या चौकटीमध्ये राहून पारदर्शक मतदान झालं पाहिजे, पैसे वाटपावर सुप्रिया सुळे यांची टीका। अजित पवार गटानं भोरमध्ये मतदानासाठी पैसे वाटल्याचा रोहित पवार यांचा आरोप, व्हिडिओ ट्विट करत मतं विकत घेण्यासाठी पैसे वाटप केले का? रोहित पवार यांचा सवाल। जो आरोप करत आहे त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय, मी पैसे वाटपाचे प्रकार करत नाही, रोहित पवार यांच्या आरोपांवर अजित पवार यांचं प्रत्युत्तर। बूथवर काम करणाऱ्या पवार गटाच्या कार्यकर्त्यांना दत्ता भरणे यांच्याकडून शिवेगाळ, रोहित पवार यांच्याकडून भरणेंचा व्हिडिओ ट्विट करत गंभीर आरोप। तर मी कार्यकर्त्यांमधील वाद सोडवत होतो, रोहित पवार यांच्या ट्विटनंतर भरणे यांची TV9 मराठीला प्रतिक्रिया। सुप्रिया सुळे यांची दत्ता भरणे यांच्या विरोधामध्ये निवडणूक आयोगाकडे तक्रार, रोहित पवारांनी ट्विट केलेल्या व्हिडिओवरून सुप्रिया सुळे यांची तक्रार। माझ्यासाठी सर्वात मोठी म्हणजे माझी आई आणि मेरे पास माँ है, त्यामुळे लोक मला निवडतील हा विश्वास, अजित पवार यांचं वक्तव्य। अजित पवारांना वाळीमध्ये टाकल्याचं चित्र निर्माण केलं, पण आई पाठीशी असणं हाच सर्वात मोठा आशीर्वाद, अजित पवारांचे माँ मेरे साथ है हे वक्तव्य अतिशय बरोबर, फडणवीसांची प्रतिक्रिया। माझी आई 86 वर्षांची, तिला राजकारणामध्ये ओढायला पाहिजे नव्हतं, अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांची अजितदादांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। अजित पवारांनी सुनेत्रा पवारांना बळीचा बकरा केला, अजित पवार गट लोकसभेमध्ये एकही जागा जिंकणार नाही, संजय राऊतांचा अजित पवार गटावर निशाणा। नारायण राणे पराभवाचा चौकार मारतील आणि विनायक राऊत पुन्हा एकदा लोकसभेत जाणार, संजय राऊतांचा दावा। राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्चना पाटलांना मतदान करण्यासाठी पैसे आणि दारू वाटल्याचा आरोप, माजी सरपंच प्रशांत डोके यांच्यासह 4 जणांवर अदखलपात्र गुन्हा। धाराशिवमध्ये दारू आणि पैसे वाटप प्रकरणामध्ये अदखलपात्र गुन्हा नोंद केल्यानं ओमराजे निंबाळकर यांचा संताप, दारू वाटपाचं प्रकरण गंभीर, अदखलपात्र गुन्हा कसा काय नोंद केला? ओमराजे निंबाळकर यांचा लातूर पोलिसांना सवाल। बचत गटाच्या महिलांना पैसे वाटप करून मतदान करा सांगितलं जात आहे, ओमराजे निंबाळकर यांचा विरोधी उमेदवार अर्चना पाटील यांच्यावर आरोप। विकासाचे मुद्दे नसतात तेव्हा आरोप प्रत्यारोप केले जातात, लोकांना माहिती आहे कोण काम करतं आणि कोण करत नाही, ओमराजे निंबाळकर यांच्या आरोपांना अर्चना पाटलांचं प्रत्युत्तर। माळशिरसमध्ये भाजप उमेदवाराकडून बनावट नोटा वाटप, माढ्याचे भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर उत्तम जानकरांचा गंभीर आरोप।
सातारा आणि कराड दक्षिणमध्ये पैशांचा वापर, पृथ्वीराज चव्हाण यांचा महायुतीवर आरोप. महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा साताऱ्यामध्ये विजय होणार, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमधील निशान पब्लिक स्कूलमध्ये मतदानाचा हक्क बजावला. गांधीनगरमधून अमित शहा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात. अमित शहा यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला. अहमदाबादमध्ये सहकुटुंब अमित शहा यांच्याकडून मतदान. कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क. शाहू महाराज यांच्याकडून जनतेला भरभरून मतदान करण्याचं आवाहन. कोल्हापुरातील निवडणूक वाडा विरुद्ध गाववाडा. महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचा शाहू महाराजांवर निशाणा, तर मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी नागरिक सज्ज. संजय मंडलिक यांना विजयाची खात्री. कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांची लाट, लोकांमध्ये देखील चैतन्याचं वातावरण. संभाजीराजे छत्रपती यांना शाहू महाराजांच्या विजयाची खात्री. प्रणिती शिंदे यांनी आई आणि वडिलांसह बजावला मतदानाचा हक्क. सोलापूरच्या विकासाच्या दृष्टीनं मतदान करा, प्रणिती शिंदे यांचं सोलापूरकरांना आवाहन. सोलापूरचे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी देखील सपत्नीक माळशिरसमध्ये केलं मतदान. सोलापूरकरांनी देव, देश आणि धर्मासाठी मतदान करावं, राम सातपुते यांचं सोलापुरातील मतदारांना आवाहन. अजित पवार आणि बावनकुळेंना निवडणूक आयोगाची नोटीस. भाषण करताना प्रलोभन न देण्याच्या सूचना. शरद पवार गटाकडून तक्रार दाखल. नाशिकचे उमेदवार शांतिगिरी महाराज, हेमंत गोडसे, राजाभाऊ वाजे यांना निवडणूक आयोगाची नोटीस. पूर्व परवानगी न घेताच सोशल मीडियावर प्रचार केल्यानं नोटीस. 2 दिवसामध्ये खुलासा करण्याचे आदेश. शिंदे गटाच्या उमेदवार यामिनी जाधव यांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट. यामिनी जाधव शिंदे गटाच्या दक्षिण मुंबईच्या उमेदवार. राज ठाकरे यांच्या सभेबद्दल लवकरच कळेल, यामिनी जाधव यांची प्रतिक्रिया. शिंदे गटाचे राजेंद्र गावित भाजपमध्ये दाखल. फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये राजेंद्र गावित यांचा पक्षप्रवेश. तिकीट कापल्यापासून राजेंद्र गावित नाराज असल्याची होती चर्चा. मंत्री उदय सामंतांचे बंधू किरण सामंत नॉट रिचेबल. सकाळपासूनच किरण सामंत नॉट रिचेबल. सामंतांचे कार्यकर्ते आता संभ्रमावस्थेत. पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी आज बीडमध्ये नरेंद्र मोदी यांची दुपारी 3 वाजता जाहीर सभा. मोदींच्या सभेसाठी बीडच्या अंबाजोगाईमध्ये जोरदार तयारी. अहमदनगरमध्ये भाजप उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी आज मोदींची जाहीर सभा. अहमदनगरमधील मोदींची ही 4थी सभा असणार. तर धुळ्यामध्ये आज उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार. महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या प्रचारासाठी जाहीर सभेचं आयोजन. जळगाव जिल्ह्यामध्ये आज उद्धव ठाकरे यांची सभा. जळगाव लोकसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार यांच्या प्रचारासाठी सभा. शहरातील शिवतीर्थ मैदानावर सभेचं आयोजन. मुंबईमध्ये नरेंद्र मोदी यांचा 17 मे रोजी रोड शो, तर 12 मे रोजी मुंबईमध्ये मोदींची जाहीर सभा होणार. पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांची पुण्यामध्ये सभा. 10 मे रोजी पुण्यातील अलका टॉकीज चौकात राज ठाकरे यांची सभा पार पडणार. कल्याण लोकसभेमध्ये रंगणार ठाकरे विरुद्ध ठाकरे सामना. 12 मे रोजी राज ठाकरे यांची श्रीकांत शिंदे यांच्यासाठी, तर 13 तारखेला उद्धव ठाकरे यांची वैशाली दरेकर यांसाठी जाहीर सभा. विजय करंजकर यांची शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती. करंजकर यांचा 2 दिवसांपूर्वी शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. केजरीवाल यांच्या अडचणीमध्ये अजून वाढ होण्याची शक्यता. अरविंद केजरीवाल यांची NIA चौकशी करण्याची नायब राज्यपाल VK सक्सेना यांची मागणी. सिक्स फॉर जस्टिस या बंदी असलेल्या संघटनेकडून राजकीय निधी मिळवल्याचा आरोप. सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणातील 5वा आरोपी अटक. आरोपी मोहम्मद चौधरीला राजस्थानमधून अटक. अहमदनगरच्या अकोलेतील चितळवेढे गावामध्ये वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्या गाडीवर दगडफेक. रात्री 10 वाजता प्रचार संपून घरी परतत असताना हा प्रकार घडला. रुपवते अगदी थोडक्यात बचावल्या.